तर मंडळी, आज आपण घेऊन आलो आहे ही कॅमेरासाठी लाईट. बहुतेक वेळा आपण शूट करताना जेव्हा आपण कुठं पण जातो तर आपल्याला भरपूर मोठे मोठे लाईट्स कॅरी करायला लागतात आणि भरपूर आपल्याला त्रास होतो, कनेक्शन भेटत नाही कुठं. तर आम्ही भरपूर त्याच्यावर अभ्यास केला आणि भरपूर शोधलं, तेव्हा कुठं आम्हाला जाऊन एक लाईट सापडली. ती आम्ही Amazonवरनं घेतलेली आहे. लाईटचं नाव थोडं चायनीज पद्धतीचं आहे, पण झिऑन X100 असं आहे. तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये परचेस करायला तुम्हाला भेटेल, तर तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकता किंवा Amazonवर पण सर्च करू शकता. तर आपण आता ह्याचं अनबॉक्सिंग करू आणि बघू ही लाईट आपल्याला किती उपयोगी होणार आहे किंवा ही वर्थ आहे का. तर ही आहे आपली लाईट, जिचं नाव आहे मोलुक्स X100. पहिलेच वॉर्निंग आहे, कॉशन फायर. त्याला एक पाऊच दिलेला आहे, याच्यासोबत त्याचं पॉवर चार्जर, त्याची केबल, मला मोठी केबल दिलेली आहे, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आणि वॉरंटी कार्ड, प्लस आपल्याला सर्व्हिस कार्ड पण दिलेलं आहे. ही मेन लाईट याची फंक्शन करणार आहे आणि त्याच्यावरचं जे कवर आहे ते त्यांनी वेगळं दिलेलं आहे. ही लाईट आहे, याच्यामध्ये ही LED लाईट आहे. ह्याला फॅन दिलेला आहे ह्यांनी. ह्या फॅनमुळे ही लाईट गरम होत नाही आणि हा फॅनचा साऊंडही येत नाही. तर ते पण आपण चेक करणार आहोत. तर आता टाइम आलेला आहे, आपण ह्याला टेस्ट करून बघूया, ह्याला ऑन करून बघूया ही किती इंटेन्सिटीची लाईट आहे आणि आपल्याला किती उजेड देणार आहे आणि आपल्या किती उपयोगाची आहे. तर जसं त्यांनी काय काय ठिकाणी लिहिलं आहे की हॉट सरफेस आहे, तर इथं शक्यतो आपण हात लावायचा नाही आहे, ह्याला माउंट करून यूज करायचं आहे. तर आपण ह्याला माउंट पण करू आणि बघू, सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊन ह्याला आपण ऑन करू. ही पॉवर केबल आहे, तर आपण पहिले पॉवर केबल उघडूया. ही अशी आपल्याला 3 मीटरची पॉवर केबल दिलेली आहे, ऑलमोस्ट 6 फूट लॉंग आहे आणि हेवी केबल दिलेली आहे. याच्याने आपण अंदाज लावू शकतो की ही लाईट किती इंटेन्सिटीची असणार आहे. एक पॉवर अडॅप्टर दिलेला आहे आपल्याला. याच्यामध्ये 2 टाईप्सची आपल्याला पॉवर केबल दिलेली आहे. एक DC 24 वॅट आहे, जी आपण या अडॅप्टरने ऑन करू शकतो. दुसरी एक C टाईप आहे, जी आपण पॉवर बँकनी पण ह्याला ऑन करू शकतो. ह्याला एक सेपरेट बॅटरी पण येते. जर आपल्याला बॅटरी बॅकअप पाहिजे तर आपण बॅटरी बाय करू शकतो, ती सेपरेटली बाय करायला लागते. त्याचा बॅकअप आपल्याला 30 मिनिट्स भेटतो अराउंड 100 वॅट्सला. आणि जर नाही तर डायरेक्ट पॉवरवर पण ही लाईट चालते. ही पॉवर बँकवर पण चालते. तर आता आपण याला ऑन करून बघूया. हे डिस्प्ले आला जी इंटेन्सिटी आहे ती वाढू शकतो, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता की ही मी इकडे लाईट फ्लॅश करत आहे. आपल्याला स्क्रीन दिलेली आहे राईट साईडला, लेफ्ट साईडला कंट्रोलर दिला आहे, इथं ऑनचं बटन आहे. जेव्हा हे गरम होत असेल तेव्हा हा फॅन ऑन होत असेल, होप सो. तर आपण आता बघूया की आता 15%ची इंटेन्सिटी आहे. तर 15% मध्ये तुम्ही बघू शकता की लाईट कशी दिसते आणि चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता की किती दिसते. जसं जसं मी ह्याची इंटेन्सिटी वाढवत जाईल तसं तसं लाईटची इंटेन्सिटी वाढते. ही ह्याची 100% म्हणजे 100% मध्ये 100 वॉटचा आउटपुट देते. तुम्ही बघू शकता किती लाईट अप होते. माझ्या फेसवर बघू शकता हे बर्न करत आहे. आणि सेम पॅरलली जो सेकंड नॉब फर्स्ट वरती दिलेला आहे आपल्याला, हा कलर टेम्परेचरचा आहे. तर तुम्ही 6500K कॅल्विन पासून ते लोअर डाऊन करू शकता वॉर्म लाईटपर्यंत, ॲज पर युअर नीड. तुम्ही बघू शकता हे 2700 पर्यंत वॉर्म लाईट ह्याची जाते. म्हणजे आपल्याला ॲज पर तुम्हाला काय सिनॅरिओ शूट करायचा आहे, वॉर्ममध्ये का नॅचरल व्हाईटमध्ये, तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला चेंज करू शकता. आता तुम्ही बघू शकता गरम झाल्यामुळे याचा फॅन चालू झालेला आहे. जशी जशी ही लाईट, आता हे मी 100%वर आहे म्हणून लवकर गरम होते. तर हा फॅन एकदम स्मूथ चालू आहे, काही आवाज नाही आणि हा या लाईटला थंड करण्याचं काम करतो. म्हणून त्यांनी वॉर्निंग दिली आहे की ही लाईट तुम्ही जर हाय इंटेन्सिटीवर वापरत आहात तर ह्याला हात न लावता तुम्ही ह्याला माउंट करा, म्हणजे तुम्हाला ह्याचा काही चटका लागणार नाही. आता आपण ह्याचं इंटेन्सिटी कमी करू. एकदम इझी आहे ही लाईट वापरणं. तुम्ही कुठल्याही व्हिडिओसाठी तुम्ही ह्याला यूज करू शकता किंवा इनफॅक्ट फोटोग्राफीसाठी यूज करू शकता.
आणि आपण ह्याला आता मी माझ्या फेसवर तुम्हाला प्लेस करून दाखवतो. 10% पण भरपूर होते. 5% करतो. 5% मध्ये पण तुम्ही बघू शकता की ह्याची किती लाईट भरपूर इंटेन्सिटी आहे. ऑब्व्हियसली मी ह्याला नियर लावलं, ऑलमोस्ट 1-2 फुटाच्या अंतरावर लावले, त्यामुळे ही बर्न करते लाईट. तर त्या पद्धतीने मी ह्याला अजून ह्याची इंटेन्सिटी कमी करतो. ही 1% आहे, आय थिंक सो. येस, 1% आहे. तर ही 1% इज क्वाईट गुड. की जर तुम्ही चांगला कॅमेरा यूज करत असाल, जसं आम्ही आता कॅनॉन R5C यूज करतोय हे शूट करायला, तर ही 1% पण आम्हाला सफिशियंट आहे, कारण ही ऑलमोस्ट 2 फुटाच्या अंतरावर आहे. तर तुम्ही चेक करू शकता की जेव्हा आपण ही लाईट फेसवर पडते आपल्या, तर ह्याचं ब्राईटनेस किती आणि ह्याचं काय इफेक्ट होतोय आणि कसं त्याचं डिफरन्शिएट आपल्याला होतंय. मग हे तुम्ही जर सिंगल लाईट यूज करताय, तर ह्याचे तुम्ही मल्टिपल लाईट्स घेऊन पण सेटअप यूज करताय. तसं 3 पॉईंट लाईटिंगसाठी, 5 पॉईंट लाईटिंगसाठी. आता आम्ही ही लाईट अनबॉक्सिंग केली आहे. तर इन फ्युचरमध्ये आम्ही जेव्हा शूटवर जाऊ, तेव्हा ह्याचा डिटेल रिव्ह्यू आम्ही तुम्हाला शेअर करू, जसं आमचं यूज होईल. आता थोड्या दिवसामध्ये आमचं एक शूट आहे, तिथं आम्ही यूज करू ह्याला, आणि त्याचं एक BTS तुम्हाला बघायला भेटेल. या लाईटचा यूज उपयोग किती होतो आणि ही वर्थ आहे का तेवढी. आता आम्ही याला पॉवरवर प्लेस करून बघितलं. तर आपण ह्याला पॉवर बँकवर यूज करून बघूया. ह्याला मी आता ऑफ करतो. आता तसं तुम्ही बघताय की माझ्याकडं ही अर्बनची 27,000 mAhची पॉवर बँक आहे, जी किती आउटपुट देते? ही 65 वॉट्सचा आउटपुट देते, कारण हे आम्ही आयफोनला पण यूज करतो चार्ज करायला. इनफॅक्ट आमचा कॅनॉन R5C पण जर डायरेक्ट पॉवरवर यूज करतो आम्ही, तर ही आम्हाला यूज होते त्याच्यामध्ये पण. तर आपण आता याच पॉवर बँकला याला प्लेस करून ही ऑन करून सेम चेक करू, जसं आपण पॉवरवर चेक केली होती. तर आता आपण याला परत एकदा ऑन करून बघू. तर ही ऑन झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ही 1%वर ऑन झालेली आहे. सेम आता आपण परत सेम आपण चेक करू की ही सेम फंक्शन करते का, जसं आपण पॉवरवर ह्याला ऑन केली होती. आणि आता पॉवर बँकवर पण आपल्याला ही सेम फंक्शन देते का, कुठं लॅग होतं हे आपण चेक करू. सध्या मी याची पहिले इंटेन्सिटी 100% करतो. हळूहळू तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये लेफ्ट साईडला बघू शकता की याची इंटेन्सिटी कशी वाढत आहे. आता तुम्ही बघू शकता मी पॉवर बँकला प्लेस केल्यामुळे 60%च्या वर नाही जात आहे. जर ह्याला DC पॉवर असेल तर ही 100% पण जाते. पण आता मी ह्याला पॉवर बँकवर स्विच केलंय, तर ही 60%च्या वर नाही जाते. इथं एक एरर लिहून येते, PD 60 वॅट. तर ह्याचा आउटपुट 60 वॅट असल्यामुळे हे 60% पर्यंत जात आहे. ही नवीन गोष्ट कळली आम्हाला. आता ह्याचं मी टेम्परेचर चेंज करून बघतो, वॉर्म साईड आणि व्हाईट साईड. ह्याला तर काय प्रॉब्लेम नाही असला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता हे आता टंगस्टन साईडला वॉर्म झालेलं आहे, आणि सेम जसं मी ह्याचं कॅल्विन वाढवत आहे, तर हे व्हाईटमध्ये कन्वर्ट होते. आता हे आपण जेवढं लांबून तुम्ही इंटेन्सिटी द्याल, त्या पद्धतीने आपली लाईट मागं अजून पसरत जाईल. जेवढं जवळ नाही तेवढं स्पॉटचं काम करेल. ही 27,000 mAhची 60 वॅट आउटपुटची पॉवर बँक होती. आमच्याकडे एक 60,000 mAhची पॉवर बँक पण आहे. तर त्याला आम्ही यूज करून चेक करू की हे आपल्या 100%वर 100 वॅटला जाते की नाही. तर ते 60 वॅटचं आउटपुट देते. तर परत आपण ह्याला क्लोज करू आणि त्या पॉवर बँकची आपण चेक करू. तर आपण बघू शकता की ही 60,000 mAhची जी पॉवर बँक आहे, त्याला आपण ही लाईट त्याच्या ॲडॅप्टर थ्रू पॉवर करून चेक करणार आहोत की तेवढं आपल्याला ही 100 वॅटचं आउटपुट देणार आहे का. तर तुम्ही बघू शकता ही ऑन झालेली आहे 60%वर, जिथं आपली पॉवर बँक बंद झाली होती. तर आपण ह्याला परत 60%च्या प्लसमध्ये घेऊन जाऊ. तर ही तुम्ही बघू शकता हे आपल्याला टोटल आउटपुट देत आहे. 100%च्या ह्याच्यावर आउटपुट देत आहे 60,000च्या पॉवर बँकवर, कारण ह्याला आपण ह्याच्याच ॲडॅप्टरने प्लग इन केलेलं आहे आणि टोटल पॉवर आपल्याला भेटत आहे. तुम्ही बघू शकता ह्याची इंटेन्सिटी मी कमी पण करू शकतो, प्लस मी 100%चं आउटपुट पण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे पॉवर बँकनी जर ह्याच्या पॉवर ॲडॅप्टरने आपण प्लग इन केलं, तर आपल्याला 100 वॅटचं आउटपुट टोटल देत आहे.
आणि आपण ह्याला असं यूज करू शकतो. आता आम्ही काय करणार आहे, सेम पॉवर बँकला आम्ही सी टाईपची जी केबल आहे, A to C ची केबल आहे आमच्याकडे, त्यांनी आम्ही चेक करणार आहोत की आपल्याला सेम आउटपुट केबलनी भेटणार आहे विदाउट ॲडॅप्टर. जसं आपण पॉवर बँकला चेक केलं की 60 वॅटचाच आउटपुट भेटत आहे, जो की त्याचा मॅक्झिमम आउटपुट होता पॉवर बँकचा. जसं ह्या पॉवर बँक थ्रू आपल्याला मॅक्झिमम सी टाईपने आउटपुट भेटणार आहे की नाही. तर आता परत एकदा याला आपण बंद करू. आता आपण काय करूया, ही A to C ची वायर आहे, कारण ह्याला सी टाईपचं ऑप्शन नाही. ह्याच्यामध्ये 2 आउटपुट आहे, एक 5 वॅट 2 एम्पियर आहे आणि एक QC 3.0 आहे. आपण दोन्हीकडे चेक करूया की कुठला आउटपुट बेटर देते. पहिले मी 5 वॅट 2 एम्पियरवर याला प्लग इन करतो आणि इकडे बघू शकता आम्ही हे प्लग इन केले. आता ह्याला मी ऑन करतो आणि ऑन करून चेक करतो. तुम्ही बघू शकता फॅन ताबडतोब चालू झाला आहे, कारण ऑलरेडी लाईट गरम आहे आणि आता ह्याची 100%चे आउटपुट आहे, पण ते ऑन नाही झालेलं आहे. लाईट ऑनच नाही झाली, फक्त फॅन चालू आहे आणि लाईट चालू नाही झालेली आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे याला कमीत कमी 60 वॅटचा आउटपुट आहे पाहिजे. 5 वॅटच्या आउटपुटमध्ये हा नाही चालू होत. आमची जी दुसरी पॉवर बँक होती 60 वॅटचा आउटपुट देते. ह्याच्यामध्ये पण मी A टाईपला स्विच करून चेक करू इच्छितो. याचा A टाईप जो आहे तो किती हे करतो. तत्पूर्वी आम्ही QC 3.0 मध्ये स्विच करून एकदा चेक करू, म्हणजे आपल्या या पॉवर बँकचं टेस्टिंग पूर्ण होईल. तर आपण बघू शकता की फक्त डिस्प्ले ऑन झालेला आहे याच्यामध्ये, म्हणजे ह्याची जी पॉवर ह्याच्यामध्ये ह्याने ऑन केलेलं आहे QC 3.0 मध्ये. तर आता आपण चेक करूया की इंटेन्सिटी ही कितपर्यंत देऊ शकतो. तर आपण ह्याचं हळूहळू आपण ह्याची वाढूया इंटेन्सिटी. 18 वॅटच्या पुढे नाही जात आहे. 18 वॅटवर ही स्टॉप झालेली आहे, म्हणजे मी 18 वॅटची पर्यंत मी लाईट ह्याची यूज करू शकतो QC 3.0 या A टाईपच्या ॲडॅप्टरमध्ये. आता मी याला काय करतो, परत 1%वर घेऊन येतो. तर अशा प्रकारे या पॉवर बँकची टेस्टिंग झाली आपल्या लाईटसोबत. आता आपण जे A टाईपचं आपल्याकडे जी अर्बनची पॉवर बँक आहे, जी 60 वॅटचं आउटपुट देते, त्याच्यामध्ये A टाईपमध्ये आपण चेक करूया की ऑन होतं की नाही. हे आपण प्लेस केलेले आहे. आता आपण ह्याला ऑन करू. तर आपण बघू शकता इथं तुम्ही कधी पण जेव्हा प्लग इन कराल तेव्हा इथे लिहून येतं ह्या किती वॅटचा आउटपुट देतोय. आता हे 18 वॅटचा आउटपुट देतं इथं लिहून आलेलं आहे. मगाशी आपण जेव्हा ह्याला C टाईपमध्ये लावलं होतं तेव्हा इथं 60 वॅटचं आउटपुट लिहून आलं होतं. तर आपल्याला कळून येतं की जेव्हा आपण कुठेही प्लग इन करू तर हा किती वॅटचा आउटपुट देतो, त्या पद्धतीने आपली इंटेन्सिटी वाढते किंवा कमी होते. आणि कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही प्लग इन करायच्या आधी जेव्हा लास्ट टाइम तुम्ही ह्याला ऑफ कराल तर त्याच्या आधी तुम्ही आता ह्याची इंटेन्सिटी जी आहे ती 1%वर आणा किंवा 10%च्या आत आणून ठेवा, जेणेकरून तुम्ही जेव्हा कुठेही प्लग इन कराल तर ती लाईट त्या पद्धतीने ऑन होईल, ना की ती जास्त लोड घेईल, म्हणजे तुमची लाईट तुम्ही जास्त फार काळ यूज करू शकाल. आपण ह्याची इंटेन्सिटी आता वाढून बघूया. ही 18 वॅटपर्यंतच जाईल, 18 वॅटच्या पुढे नाही जात. तर 18 वॅटचं आउटपुट भेटल्यामुळे 18 वॅटवर येऊन स्टॉप झाली 18%ला. ह्याचं एव्हरी पर्सेंट मीन्स तेवढ्या वॅटचं, मग ही 100% म्हणजे हे 100 वॅटचं आउटपुट देते. आता मी याला परत 1वर आणतो. 0 केलं की ही लाईट बंद होऊन जाते. तुम्ही 0ही करू शकता तुम्हाला जर सेफ साईड यूज करायचं असेल. मी 1वर करतो आणि ह्याला आता मी ऑफ करतो. जर तुम्हाला याची बॅटरी नसेल घ्यायची तर तुमच्याकडे पॉवर बँक असेल तरी तुम्ही ह्याला मॅक्झिमम आउटपुट जो तुमचा पॉवर बँक देईल त्या पद्धतीने तुम्ही ह्याची लाईट यूज करू शकता. तुम्ही बघू शकता किती स्लिम अँड ट्रिम मॉडेल आहे हा. आता ह्याला तुम्ही जर इथं हात लावाल तर हात थोडा गरम झाला आहे, कारण आपण टेस्ट करत होतो ह्याला. पण जेव्हा तुम्ही ह्याला मॅक्झिमम टाईम यूज कराल, आता आम्ही ह्याला थोडाच वेळ यूज केला आहे, तर जेव्हा तुम्ही ह्याला एक तास 2 तास किंवा जेव्हा मॅक्झिमम टाईम यूज कराल कुठल्याही व्हिडिओसाठी किंवा पॉडकास्टसाठी, तर तुम्ही लक्ष ठेवा की तुम्ही ह्याला डायरेक्टली हँडल करू नका, कारण हा भरपूर गरम होतो, तर तुम्हाला याचा चटका लागण्याची शक्यता आहे. हा याचा माउंट आहे. आता हा याचा माउंटची लॉकिंग इकडं आहे. हे आपण ह्याला असं फिरून आपण ह्याला ओपन करू शकता. हे तुमच्या पॉकेट साईज एवढं लाईट आहे. तुम्ही हे पॉकेटमध्ये पण ह्याला जी आपल्याला बॅग दिली आहे त्या बॅगमध्ये ठेवून तुम्ही हे पॉकेटला कॅरी करू शकता. तर अशा पद्धतीची ही लाईट आहे. 17,500च्या अराउंड आहे. तुम्ही ॲमेझॉनवरही चेक करू शकता किंवा अदर वेबसाईटवर पण चेक करू शकता आणि कम्पेअर करून
तुमच्या पद्धतीने तुम्हाला यूज असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आम्हाला तरी ही वाटतं की आमच्यासाठी ही युजफुल आहे आणि आम्ही त्या पद्धतीचा यूज करणार आहे. लेट्स सी, बघूया नेक्स्ट शूटला हे कसं यूज करता येईल आम्हाला. आम्ही हे जर लाईट आम्हाला जास्त युजफुल असेल तर आम्ही अजून असे मॉडेल्स परचेस करू. आणि कारण ह्याची ही खूप हलक्या वेटची आहे आणि ह्याची कॅरिंग कॅपॅसिटी आपल्याला एका बॅगमध्ये आपण मल्टिपल लाईट्स कॅरी करू शकतो विथ दॅर पाउचेस आणि एकदम सेफ कॅरी करू शकतो. ज्या पद्धतीने मला वाटतंय जर मॅक्झिमम यूज करू त्याचा मेंटेनन्स पण लो असेल. आणि लेट्स सी हाऊ लाँग इट्स गोज. आणि अजून एक ह्याच्यामध्ये गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये ब्लूटूथ देखील आहे. तो आम्ही एक्सप्लोर नाही केला आहे. त्याचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करू. जेव्हा आम्ही शूटवर असू तेव्हा त्याला एक्सप्लोर करताना तुम्ही त्याचा डिटेल व्हिडिओ बघू शकता. सो थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ एवढाच.